तर आता सकाळचे 5:45 वाजले आहे. तर आता गार्डन जायचं आहे. तर आता गार्डन जायला रेडी होऊ. मग आता गार्डन जायला निघू थोड्या वेळात. गार्डन जायला रेडी झालं. इकडे मोहित पण आला आहे, दीपांशी आला. तर आता त्याला बोलवलं जातं. चला आता रस्त्यात भेटू. दीपांशीच्या घरी यायला निघाला. आता त्याला याच्या घरी भेटू. पोहोचलो दीपांशीच्या घरी, पण तो उठत नाही आहे. दीपांशो सोबत दीपांशू नाही येत आहे, तो खूप गाढ झोपत आहे. तर आम्ही दोघंही चाललो आता गार्डन. तर आता आम्ही बॅडमिंटन घेतलं आहे. आम्ही तिकडे जाऊन बॅडमिंटन खेळणार आहोत. चला आता डायरेक्ट गार्डनच्या रस्त्याकडे भेटू. डॉन पण भेटलाय चिल्ले पाल्ले सोबत बॅट बॉल खेळायला. आता हा भावेश मोहित म्हणते बॅट बॉल खेळायला चलते का म्हणते. आम्ही आता थोडी एक्सरसाइज करू, मग आम्ही बॅडमिंटन खेळू. आता वेदांश भाऊनं आमची एक्सरसाइज सुरू केली. आता तो भाऊ उलटा लटकणार आहे. तर तुम्ही पाहू शकता भाऊ कसे लटकताय. आमची एक्सरसाइज झाली आहे, जास्त एक्सरसाइज नाही केली. आता थोड्या वेळा बॅडमिंटन खेळू आम्ही. आम्ही खेळायला चाललो बॅडमिंटन. तर तुम्ही बी खेळू शकता आमच्यासोबत. तर आमच्या चॅनलवर सिर्फ 6 सबस्क्रायबर कमी आहे 100 पोचायले. तर तुम्ही सबस्क्राईब करा ना आमच्या. अगर तुम्ही ना 100 सबस्क्रायबर कंप्लीट केले तर आम्ही डेली 5 डे डेली ब्लॉग चॅलेंज घेणार आहोत. तर काय आता पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता मोहित डॉनला पण म्हटलं सबस्क्राईब करायला. गाईड सबस्क्राईब करा आमच्या मिस्टर वेदांश भाऊच्या चॅनलला. चला आता बॅडमिंटन खेळू. आता आमच्या एक बॅडमिंटन वगैरे खेळून झाला. आता आम्ही लोक सनलाईट घेत आहोत. सनलाईटनं गाईड्स विटामिन डी भेटतं, तुम्ही बी घ्यायच्या. हा ज्ञानी बाबाला विचारायचं काय का भेटते, हा पूर्ण सांगते. सांगणं बे काही सांगणं. गाईड सनलाईट ना विटॅमिन डी भेटते, तुम्ही बी घ्यायचे. सकाळची धूप कोमल राहते ते घ्यायच्या, दुपारी नाही. कोमल बी राहते सकाळची धूप. मस्तपैकी ऊन निघाली. आता आम्ही घरी पण जाणार आहोत थोड्या वेळात. आता घरी यासाठी निघालो होतो, पण मोहित डॉन म्हणे आपण ग्राउंड जाऊन. तर आता ग्राउंड जातो. ग्राउंडमध्ये आलो होतो पण भावेश दिसलाच नाही, तो घरी गेला असन. आता आपण पण घरी जाऊन पोचला. पायलताई पण पेपर वाचत आहे, कोयलताई पण पेपर वाचत आहे. मला आता थोडा वेळ सोबत खेळू, मग आपला नाश्ता वगैरे करू, मग आंघोळ वगैरे करू. तर आता इकडे नाश्ता पण रेडी आहे. नाश्त्यामध्ये ओट्स आणखीन पीनट बटर. त्याला माझ्या डेलीच्या रुटीन आहे. जेव्हा आपण गार्डनमधून येतो तर हेच नाश्ता करतो. आता आंघोळ वगैरे झाली आहे. आता कारखान्यात जायचं टिफिन घेऊन. तर गाईज आता कारखान्यासाठी टिफिन घ्यायला निघाला. तर एक काल कॅमेरा घेतला होता, तर इकडे लावलेला आहे न, पूर्ण मास्क वगैरे घातलंय. तर आता कारखान्यात पोहोचला टिफिन घेऊन. हा कॅमेरा दादाला हालत होता म्हणून ते व्हिडिओ नाही केली. आता थोडा जुगाड लावून ना आता चांगली व्हिडिओ शूट करू. तर आता इकडे ॲक्सेसरी शॉपमध्ये आलतो. भाऊजीनं थोडासा जुगाड लावून कॅमेरा बरोबर सेट करून दिला आहे. आता याची आपण व्हिडिओ बघू. आता कारखान्यातून टिफिन सोडून आलो घरी. तर बघू शकता माझी केस पूर्ण ते टोपीने कसे झाले. पण ते घालणं पण जरुरी आहे. ऊन खूपच आहे जास्त. तर कॅमेरा बरोबर स्टेबल नाही होतं. तर जेवढी फुटेज येईल तेवढी तुम्हाला दाखवून देईन. हाय गाईज, आपला वेदांश दादाच्या चॅनलला सबस्क्राइब करा लवकर. तर
आता संस्कृती पण म्हणायचा सबस्क्राईब करा, लवकरात लवकर 100 सबस्क्रायबर करून घ्या, मग आपण 5 days चॅलेंज येणार आहोत. तर मंडळी आता जेवण करत आहो, या तुम्ही पण जेवण करायला. तर आता दीपांशून आता मोहित आलाय इकडे टाइमपास करायला. यानं आज रुको जरा आज या गार्डन मध्ये आलं नाटक केला होता. हा बराबर अरे आज म्हणून फोन लावला होता याने. इकडे मोहित डॉन आता थोडं गाणे म्हणत आहे. पांडा तिकडे गेम खेळून राहिला. दीपांशू मोहित गेले त्याच्यानंतर मी झोपलो. आता 6:30 वाजले. आता झोपून उठलो तर थोड्या वेळात जिमची तयारी करू. जिम मध्ये जायला रेडी झालो. इकडे बॉटल पण भरली आहे. चला आता डायरेक्ट रस्त्यात भेटू. जिम यासाठी निघालो आता. चला आता डायरेक्ट जिम मध्ये भेटू. वर्कआउट संपलाय. आता घरी जात आहो. आज चेक्स आणखी जिम मधून आला आता घरी. इकडे वरता आलेला. इकडे सर्व लोक बसले आहे. कार्यक्रम पाहत. सिरियल ठरलं तर मग मराठी सिरियल आहे. अक्काच्या खूपच जास्त फेवरेट आहे सिरियल. जेवण करत आज जेवणामध्ये बिर्याणी आहे मस्त. इकडे थंडी थंडी हवा येऊन राहिली आहे कूलरची. डायरेक्ट जेवणानंतर भेटू. कॅमेरा गाडीला लावून गेलो होतो पण त्याची बराबर फुटेज नाही आली, व्हिडिओ फुटेज. तर तो खूपच जास्त हालत होता, म्हणजे गाडीमध्ये राहतच नव्हता तो, म्हणून त्याची व्हिडिओ पण नाही घेतली. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.